नमस्कार. संपादकीयमध्ये मी महेश धानके आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव का झाला. 2 दिवसापूर्वी म्हणजे कालच निवडणुकांची मतमोजणी झाली आणि या मतमोजणीमध्ये म्हणजे देशामध्ये एकूण 2 राज्यांच्या मध्ये निवडणुका होत्या. त्यामध्ये जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये जे काही एक्झिट पोल होते किंवा इतर पोल सुद्धा होते, या दोन्ही पोलच्या माध्यमातून निवडणूक पूर्व आणि निवडणुकीच्या आधीच्या या दोन्ही पोलमध्ये हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येईल, भारतीय जनता पार्टीचा पराभव होईल अशा पद्धतीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आणि तशाच पद्धतीची मानसिकता संपूर्ण देशाची होती. काँग्रेस सुद्धा त्याच भूमिकेमध्ये होता. अगदी याला विरोध करण्याची थेट भूमिका भारतीय जनता पार्टीने सुद्धा घेतली नव्हती. किंबहुना भारतीय जनता पार्टी कोणत्याही परिस्थितीमध्ये हरियाणामध्ये आपलं सरकार येणार अशा पद्धतीनं ज्या इतर ठिकाणी जर आपण बघितलं किंवा लोकसभेच्या निवडणुका बघितल्या, इतर राज्यांच्या निवडणुका बघितल्या, यामध्ये आमचं सरकार पुन्हा येणार किंवा या ठिकाणी नवीन सरकार भारतीय जनता पार्टीचंच बनवणार अशा पद्धतीच्या अनेक वेळा भारतीय जनता पार्टीच्या स्टेटमेंट आपण अनेक बाबतीमध्ये बघितले आहेत. मात्र हरियाणाच्या बाबतीमध्ये जे काही एक्झिट जे पोल आले होते, पोलचे अंदाज आले होते, त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने सुद्धा सावध पवित्रा घेतला होता. अधिकृतपणे आम्ही सरकार बनवणारच अशा पद्धतीच्या वल्गना भारतीय जनता पार्टीकडून झाल्या नव्हत्या. अगदी सकाळपासून ज्यावेळी निवडणुकीचे निकाल सुरू झाले त्यावेळी निवडणुकीचे अंदाज जवळजवळ खरे ठरतील अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. जवळजवळ म्हणजे 90 पैकी 65 जागांवर आघाडी काँग्रेसने घेतली होती आणि ही आघाडी आल्यानंतर अशाच पद्धतीचा साधारणपणे कल राहील या अनुषंगाने हरियाणामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुद्धा केला होता. मात्र त्याच्यानंतर काही तासामध्ये सगळे जे अंदाज होते ते अंदाज अगदी चुकायला लागले. काँग्रेस मागे पडायला लागले आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार हळूहळू पुढे जायला लागले. त्याच्यामुळे एकंदरीत जे सुरुवातीचे कल होते ते कल पूर्णपणे चुकले. जे काही पोलचे अंदाज होते ते अंदाज सुद्धा चुकले आणि पुन्हा एकदा कमबॅक करत, चांगल्या पद्धतीनं कमबॅक करत भारतीय जनता पार्टीनं हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सरकार बनवलं. म्हणजे सरकार बनवण्याची हॅट्रिक सुद्धा भारतीय जनता पार्टीने या माध्यमातून केली. आता या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर निवडणुकीचा काळ जर आपण बघितला तर निवडणुकीच्या काळातील बातम्या जर आपण संपूर्ण बघितल्या तर त्याच्यामध्ये हरियाणामध्ये म्हणजे हरियाणाच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे मंत्री होते त्या मंत्र्यांना सुद्धा अनेक गावांच्या मध्ये लोकांनी एंट्री करून दिली नाही अशा पद्धतीची परिस्थिती होती. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा पराभव हा अटळ आहे अशा पद्धतीची परिस्थिती एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा दिसत होती. असं असताना सुद्धा नेमकं काय झालं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विजय झाला आणि काँग्रेसचा पराभव झाला. तर याची अनेक कारणं राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्याच्या माध्यमातून सगळा जर विचार केला तर त्यामध्ये अति आत्मविश्वास हा काँग्रेसला नडल्याचं त्या ठिकाणी दिसतं. त्याचबरोबर हरियाणाचे जे स्थानिक नेतृत्व आहे, विशेषतः हुडा यांनी आपल्या म्हणजे मी सांगेल तोच उमेदवार आणि मी सांगेल त्याच पद्धतीचं काम अशा पद्धतीची ताठर भूमिका घेतल्यामुळे कदाचित या ठिकाणी काँग्रेसला पराभव सामोरा जावा लागला. त्याचबरोबर काँग्रेसने एकाच जातीवर फोकस केला म्हणजे हुडा जे ज्या जातीचे आहेत, जाट समाजाचे, तर त्याच्यावर फोकस केल्यामुळे इतर जे समाज होता तो समाज कदाचित काँग्रेसवर नाराज झाल्याचं चित्र यातून दिसतंय आणि त्याचा फटका या ठिकाणी काँग्रेसला बसलेला आहे. विशेषतः जाट हा मोठ्या प्रमाणामध्ये जरी समाज असला तरी सुद्धा या ठिकाणी आपण विचार केला असेल की ज्या काही जागा काँग्रेसच्या पराभूत झालेल्या आहेत त्या अत्यंत कमी फरकामध्ये पराभूत झालेल्या आहेत आणि अशा ज्या जागा पराभूत झालेल्या आहेत त्या जागांच्यावर जाट समाजाचे इतर अपक्ष किंवा इतर छोट्या मोठ्या पक्षांकडून अनेक उमेदवार उभे राहिले. त्याच्यामुळं जाट समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये जरी काँग्रेसच्या पाठीशी राहिला तरी जाट समाजाचे उमेदवार अनेक असल्यामुळे त्याची मतांची विभागणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाले आणि त्याचाही फायदा भारतीय जनता पार्टीला झाल्याचं दिसून येतं. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर ज्या पद्धतीनं काँग्रेसने सगळं व्यूहरचना केली होती ती व्यूहरचना करताना मात्र त्यांनी आप किंवा जे काही इतर समाजवादी पक्ष होते या सगळ्या पक्षांना बाजूला ठेवलं होतं. म्हणजे एकंदरीत जे पोल आले होते त्या पोलच्यानुसार काँग्रेस स्वतंत्रपणे राज्य सरकार बनवू शकतं हे लक्षात आल्यानंतर काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वानं
कोणत्याही मित्रपक्षांच्या सोबत आघाडी करण्यास नकार दिला आणि त्याचाही फटका काँग्रेसला या ठिकाणी बसल्याचं दिसतंय। त्याच्यामुळेच हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये वातावरण असून सुद्धा मित्रपक्षांची आघाडी म्हणजे जशा पद्धतीनं महाराष्ट्राचा विचार केला किंवा लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेमध्ये इंडिया गठबंधन झालं म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांना जागा मिळाल्या। जम्मू काश्मीरचा जर विचार केला तर जम्मू काश्मीरमध्ये जरी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची सरकार आलं असलं तरी त्या ठिकाणी काँग्रेसच्या जागा कमी आहेत, मात्र त्यांनी आघाडी केल्यामुळे काँग्रेस त्या ठिकाणी सत्तेमध्ये पोहोचली। तशाच पद्धतीचा प्रयोग जर हरियाणा राज्यामध्ये झाला असता तर हरियाणामध्ये सुद्धा काँग्रेसची राजवट आली असती, इंडिया आघाडी म्हणून जर ते एकट लढले असते तर त्याचा फायदा 100% काँग्रेसला झाला असता। आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले त्याचाही फटका काँग्रेसला झाल्याचं या ठिकाणी दिसतं। मात्र एकंदरीत म्हणजे जिंकता हरलो अशा पद्धतीची परिस्थिती काँग्रेसची या ठिकाणी झालेली आहे। एकूणच सगळं वातावरण हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीची रणनीती आखली त्या रणनीतीमध्ये विजयी होण्यामध्ये ते यशस्वी ठरले आणि विजयी होता होता पराभवाचे धनी मात्र काँग्रेस झाल्याचं दिसतंय। या सगळ्या घडामोडीचा विचार जर केला तर काहीतरी गणित चुकली आहेत। त्याचबरोबर आपलं स्वतंत्र सरकार येईल त्याच्यामुळे मित्रपक्षांना सत्तेमध्ये वाटेकरी का करून घ्यायचं अशाही पद्धतीची जी भूमिका स्थानिक नेतृत्वानं केली होती त्याचाही फटका या ठिकाणी काँग्रेसला बसला आणि म्हणूनच हरियाणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण असताना सुद्धा काँग्रेसला नामुष्की पत्करावी लागली, हार पत्करावी लागली आणि त्यामुळेच एक राज्य हातातून येता येता निसटलं आणि ते पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात गेलं। अशा पद्धतीची परिस्थिती या एकूण निवडणुकीच्या निकालाचा जर अंदाज केला त्याचा अभ्यास केला तर त्याच्यामधून लक्षात येतं। त्याच्यामुळे काँग्रेसच्या ज्या काही चुका आहेत त्या चुकीचा फटका या ठिकाणी सत्ता घालवण्यामध्ये किंवा सत्ता पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये देण्यामध्ये झालेले याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्थानिक नेतृत्वाला बसलाय। मात्र त्याच्यानंतर पुन्हा निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहेत। कदाचित दोन्ही राज्य जर इंडिया आघाडी म्हणून किंवा काँग्रेस म्हणून जर जिंकले असते तर त्याचा फार मोठा एक सकारात्मक परिणाम महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाला असता। मात्र आणि त्याचा समजा जर भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला असता तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा फीडबॅक त्यांना बसला असता। त्यांना या संदर्भामध्ये जशा पद्धतीनं लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीचं कमबॅक काँग्रेसने केलं होतं तशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला पुन्हा फटका बसतो की काय अशा पद्धतीची शंका निर्माण झाली असती। मात्र काँग्रेसने ज्या काही चुका केल्या त्याच्यामुळे त्याचा फटका काँग्रेसला बसला, त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून याच्यावर कशा पद्धतीची रणनीती तयार करता येईल या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी सुद्धा अग्रेसर झाल्याची दिसेल आणि त्यामुळे एक नवं आव्हान महायुतीचं किंवा महाविकास आघाडीच्या समोर दिसेल। मात्र यातून जर काही गोष्टी शिकल्या तर त्यातून अगदी चांगल्या पद्धतीचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सगळ्यांनी जर एकत्र येऊन भूमिका ठेवली तर महायुतीचा पराभव करायला महाविकास आघाडीला काही फारसं जड नाही। मात्र या दृष्टिकोनातून कोण मोठा कोण छोटा याचा विचार न करता आपला शत्रू कसा पराभूत करता येईल या दृष्टिकोनातून तिन्ही पक्षांनी आणि सोबत त्यांच्या इतर जे काही छोटे पक्ष आहेत या सगळ्यांनी जर एकत्रपणे विचार केला तर मात्र हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव झाला असला तरी त्यातून शिकून जर चांगल्या पद्धतीची भूमिका तिन्ही पक्षांनी घेतली तर मात्र महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता उखडून टाकायला महाविकास आघाडीला वेळ लागणार नाही।